नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी या आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 27 जानेवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, अलीकडे जात जनगणना सुरू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते? आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक दुसरा, ज्याला अलीकडेच RBIने क्रॉस बॉर्डर पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून मान्यता दिली आहे, स्कायडो। प्रश्न क्रमांक तिसरा, टाटा AI लाईफ इन्शुरन्सने नुकतेच कोणते कार्ड लॉन्च केले आहे, शुभ मुहूर्त। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या राज्याने दीनदयाल उपाध्याय शेतमजूर कल्याणकारी योजना सुरू केली आहे, छत्तीसगड। प्रश्न क्रमांक पाचवा, भारताने आपल्या पहिल्या प्रकारच्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे केले आहे, मुंबई। प्रश्न क्रमांक सहावा, प्राचीन उमा महेश्वर धातूची मूर्ती अलीकडे कोठे सापडली आहे, कर्नाटक। प्रश्न क्रमांक सातवा, कोणत्या देशाने अलीकडेच ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्ह सुरू केले आहे, भारत। प्रश्न क्रमांक आठवा, अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAचा नवा प्रमुख कोण होणार, जॉन रेडक्लिफ। प्रश्न क्रमांक नववा, हिमाचल प्रदेशने अलीकडे कोणता स्थापना दिवस साजरा केला आहे, 55वा। प्रश्न क्रमांक 10वा, IIM जम्मू येथे ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता रनअप कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले, मनोज सिन्हा यांनी। प्रश्न क्रमांक 11, उत्तर प्रदेश राज्याने अलीकडे कोणता स्थापना दिवस साजरा केला आहे, 76वा। प्रश्न क्रमांक 12, भारत ऊर्जा सप्ताह 2025 कोठे आयोजित केला जाईल, नवी दिल्ली येथे। प्रश्न क्रमांक 13, मिझोरामने ईशान्येत कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली आहे, प्रॉपर्टी कार्ड वितरण। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशाला अधिकृतपणे ब्रिक्स ब्लॉकचा भागीदार देश बनवण्यात आले, नायजेरियाला। प्रश्न क्रमांक 15, अमेरिकेचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, मार्को रुबियो यांची। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।